केलं, कुणाला भेटले, हा सगळा प्रश्न जर आला तर म्हणून मग कुठंतरी आता उत्तर द्यायला लोकांकडे काही नाही. काय उत्तर देणार? मग आता नवीन टूम काढली, निष्ठेची टूम काढली. मी एकनिष्ठ, मी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ. अहो ते ठीक आहे ना, माझ्या गावातल्या विकासाचं काय, चाकणच्या ट्रॅफिकचं काय, भले तुम्ही एकनिष्ठ आहात, आम्ही तुम्हाला आवाज देऊ अजून एखादं संसद रत्न, अजून एक संसद देऊ, पण चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नाला कधीतरी तुम्ही थोडा तुमच्या कोल्हेमाळ्याच्या रस्त्यासाठी 5 वर्ष लोकांनी, तुमच्याच लोकांनी तुम्हाला आंदोलन करून त्रास दिला, आंदोलन केली. त्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 25 कोटी रुपये लागत होते. मी रवींद्र चव्हाणकडे गेलो. मी सुरुवातीला रात्री 11:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे गेलो, पत्र दिलं. त्यांनी 11:15 रवींद्र चव्हाणला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की या बजेटमध्ये तो पैसे घ्या. आणि त्यावेळेला त्या भूसंपादनासाठी, कोल्हेमाळ्याच्या रस्त्यासाठी, कोल्हे मंडळींना भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून 25 कोटी रुपये मी मिळून दिलेले आहे. हे मी जाहीरपणे आज कमांच्या देवीच्या प्रांतामध्ये शब्देवर सांगतो. मग आपण नक्की काय केलं आणि मग कुठल्या आधारावर आपण निवडणूक लढताय आणि काय जनतेला सांगताय निष्ठेच्या गप्पा? अरे निष्ठा माझी जनतेशी असेल. एखाद्या व्यक्तीबरोबर निष्ठा ठेवणं आणि माझ्या सर्वसामान्य गोरगरीब 25 लाख जनतेशी निष्ठा ठेवणं ही महत्वाची समस्या. लोकांना निधी नाही, लोकांना भेटणं नाही, गाव भेट नाही, काय नाही, ही लोकांची गद्दारी आहे. आणि म्हणून निष्ठेच्या गप्पा सांगू नये. ही निवडणूक महत्वाची आहे. आज पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. आज हायवे, चाकणचा हायवे असेल, शिक्रापूरचा हायवे असेल, वाघोलीचा हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता असेल, हे सगळे रस्ते जर पूर्ण करायचे असेल तर 25,000 कोटी रुपये दुसरे लागतील. एकंदरीत 50,000 कोटी रुपये येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला पाहिजे. आणि ते पैसे तेव्हा मिळतील जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून द्याल. तर मला हक्काने जाऊन तिथून सांगावं लागेल की मला या ठिकाणी पैसे पाहिजेत, मला प्रकल्प पूर्ण करायचे, पुणे नाशिक रेल्वेला फंड पाहिजेत, हायवेला फंड पाहिजेत, पाण्याचा प्रश्न सोडवायचे. हे सगळं आपण अधिकारानं सांगू शकतो आणि कामं पूर्ण होऊ शकतो. आज लोकांची परिस्थिती जाऊ द्या, बैलगाड्याचा तर काय 4.5 वर्ष बैलगाडा चालू होईल, बैलगाड्यावर बोलायचं काही नाही. आज लोकांना काय पाहिजे? काही छोट्या छोट्या अडचणी आल्या